तर रवींद्र धंगेकर वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत। रवींद्र धंगेकर यांची भाजपकडून कोंडी केली जाते का अशी चर्चा सुरू आहे। धंगेकरांचा मुलगा प्रणव अपक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे। निवडून न येणाऱ्या जागा भाजपा देत असल्याचा आरोप होतोय। प्रभाग क्रमांक 24 मधून प्रणव अपक्ष निवडणूक लढवणार असल्याची माहिती आहे। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी रोहन कदम सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। रोहन, धंगेकर एक वेगळी भूमिका घेण्याची चर्चा सध्या सुरू आहे, काय अधिक माहिती येते? खरं तर रवींद्र धंगेकरांनी मागच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये म्हणजे ज्यावेळेस पुणे महानगरपालिकेची 2017ला निवडणूक झालेली होती त्या निवडणुकीमध्ये गणेश बिडकर यांचा पराभव केलेला होता आणि हेच गणेश बिडकर आहेत जे आता सध्या भाजपचे महापौर पदाचे दावेदार आहेत आणि स्वतः निवडणूक प्रमुख म्हणून गणेश बिडकर काम करतात आणि त्यांच्याच प्रभागामध्ये रवींद्र धंगेकर देखील आहेत आणि त्यांचा मुलगा प्रणव धंगेकर देखील प्रभाग क्रमांक 24 मधूनच निवडणूक लढवण्यास जी आहे ती इच्छुक आहेत। त्यामुळे सगळ्यात मोठी बाब ही आहे की रवींद्र धंगेकरांच्या मुलासाठी जागा सोडण्यास विरोध जो आहे तो या भाजपच्या गणेश बिडकरांकडून आणि इतर नेत्यांकडून जो आहे तो केला जातोय। कारण का रवींद्र धंगेकर यांनी गणेश बिडकर यांचा त्यांच्या प्रभागामध्ये पराभव मागच्या निवडणुकीमध्ये केलेला होता आणि या पराभवाचा वचपा कदाचित या सगळ्यांना काढायचा आहे आणि रवींद्र धंगेकरांना कुठल्याही परिस्थितीमध्ये ती जागा जी आहे ती सोडायची नाहीये। त्यामुळे रवींद्र धंगेकरांची भाजपकडून जी आहे ती कोंडी करण्यात आलेली पाहायला मिळते। जर युती करायची असेल तरी काही जागांचा फॉर्म्युला ठेवलेला आहे, परंतु त्या जागांमध्ये रवींद्र धंगेकरांच्या मुलासाठी किंवा त्यांच्या पत्नीसाठी कोणतीही जागा जी आहे ती सोडलेली नाहीये। इतर ठिकाणच्या जागा ज्या आहेत त्या भाजपने सोडलेल्या आहेत, परंतु प्रभाग क्रमांक 24 मधली जागा जी आहे ती धंगेकरांसाठी सोडलेली पाहायला मिळत नाहीये। त्यामुळे धंगेकरांचा मुलगा कदाचित अपेक्षित निवडणूक जी आहे ती लढवणार असल्याची माहिती सध्याच्या घडीला मिळते। त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासोबत जी काही बैठक झाली त्यातून देखील रवींद्र धंगेकरांनी या बाबी सांगितलेल्या पाहायला मिळत आहेत। आजचा कदाचित यांच्या निर्णयाचा ठाम शेवटचा दिवस जो आहे तो होऊ शकतो। त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत नेमकी काय भूमिका धंगेकरांकडून घेतली जाते किंवा शिवसेना आणि भाजपचं नेमकं संध्याकाळपर्यंत स्टेटस काय पाहायला मिळतं हे सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे। रोहन, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।